नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाचा आहे, म्हणजे आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत पीएम किसानच्या 23व्या हप्त्याबद्दल आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता। हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का? म्हणजे पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता। ह्या दोन हप्त्याबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की हे दोन्ही हप्ते एकाच वेळी एकाच दिवशी एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का? पण तुम्हाला पैसे मिळणार का? कोण पात्र आहे? कोणत्या चुका टाळाव्या लागतील? आणि सर्वात महत्त्वाचं, पैसे कधी येणार? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणजेच आपण काय जाणून घेणार आहोत, तर तुम्हाला पैसे मिळणार का आणि तुम्ही पात्र आहात का? कोणत्या चुका टाळाव्यात तुम्ही आणि सर्वात महत्त्वाचं, पैसे कधी येणार? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम नीटनेटका पहा। मित्रांनो, यावर्षी अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। उन्हाळी कामे, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं आहे। म्हणजे काय झालं तर यावर्षी अनेक शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे। कशाचं? उन्हाळी कामं, अवकाळी पाऊस पडलेला आहे, नैसर्गिक संकट खूप आलेलं आहे, काही ठिकाणी गारपीट झालेली आहे, खूप पिकाचं नुकसान झालं आहे आणि मोठं नुकसान झालं। आणि कुठे पीक वाहून गेली, कुठे उत्पादन घटलं, तर कुठे खर्च वाढून नफा कमी झाला। म्हणजे काय काय ठिकाणी काय झालं तर पिकं पाण्यामुळे वाहून गेली। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गेली, फक्त महाराष्ट्र नाही तर बऱ्याच ठिकाणी, आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालं आणि आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झालं। अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता नीट बघा, सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय कोणता आहे? नीटनेटका ऐका। तर केंद्र आणि राज्य सरकारच्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एक महत्त्वाचा निर्णय। आता तो महत्त्वाचा निर्णय कसा असेल आणि काय आहे हे आपण खाली पाहणार आहोत, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, म्हणजे पीएमचा कितवा तर 23वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी वितरित केले जाणार आहेत। यासाठी अधिकृत शासन निर्णय GR देखील जारी करण्यात आला आहे। म्हणजे नीट ऐका, हे दोन्ही हप्ते म्हणजे पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी वितरित केले जाणार आहेत। आणि यासाठी अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR देखील आलेला आहे आणि निधीची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे आणि वितरण प्रक्रियेसाठी पूर्ण झालेली आहे। म्हणजे वितरण प्रक्रियेसाठी तयारी पण पूर्ण झालेली आहे आणि ह्या म्हणजे काय झालं माहिती आहे, निधीची स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे आणि या वितरण प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कधी येणार? काय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे तर पैसे कधी येणार? तुमच्या सर्वांचा आवडीचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न की पैसे कधी येणार। तर मित्रा, येत्या 22 तारखेला दोन्ही हप्ते एकाच वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। मित्रा, कधी? तर येत्या 22 तारखेला दोन्ही हप्ते एकाच वेळी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी बातमी आहे। आणि आता तुम्हाला किती पैसे मिळणार? सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळणार। आता तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्हाला किती पैसे मिळणार। तर पीएमचे 2000 आणि नमोचे 2000 रुपये, एकूण किती झाले? तर एकूण झाले 4000 रुपये। म्हणजे पीएमचे 2 आणि नमोचे 2, एकूण झाले 4000 रुपये। 4000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। कशाचे? तर पीएमचे आणि नमोचे एकत्रित मिळून। होय, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट किती रुपये येणार? तर 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। 1 2 3 आणि एकंदरीत 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण इथेच अनेक शेतकरी चूक करतात। आता ते चूक काय करतात? जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर काही अटी पूर्ण असणे गरजेचे आहे। म्हणजे काय? तर काही आणि अटी पूर्ण असणे गरजेचे आहे जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर अटी काय आहे? तर पहिली अट म्हणजे आहे KYC। इथं तुम्ही पाहू शकता, KYC कंप्लीट असणे एकदम अनिवार्य आहे। जर तुमची KYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो। आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे। म्हणजे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे। आधार कार्ड जर तुमचा अपडेट नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो। म्हणजे तुमचं आधार कार्ड जुना असेल, माहिती चुकीची असेल तर समस्या येऊ शकते तुम्हाला, जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर। आणि तिसरं म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असणे। म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असले पाहिजे, नंबर लिंक असला पाहिजे। आधार लिंक नसेल तर पैसे ट्रान्सफर होत नाहीत। म्हणजे काय? तर आधार लिंक पाहिजे आहे। आधार लिंक असल्याशिवाय पैसे ट्रान्सफर होतात का?
तर काय तर नाहीत होत. म्हणजे जर आधार कार्ड असेल, आधारला नंबर लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतात DBTद्वारे. DBTसाठी हे आधार कार्ड लय महत्त्वाचं आहे, त्यामुळे DBTद्वारे पैसे खात्यात ट्रान्सफर होतात. त्यासाठी तुम्हाला बँक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे. तर खालील चुका टाळा. कोणत्या चुका टाळायच्या आहेत? तर ह्या चुका टाळायच्या आहेत तुम्हाला. ह्या चुका टाळायच्या आहेत. पहिली कोणती आहे? तर चुकीचा बँक अकाउंट नंबर, म्हणजे चुकीचा नंबर देऊ नका. चुकीचा नंबर द्यायचा नाही बँक अकाउंटचा. आणि नाव मिसमॅच. जे नाव मिसमॅच म्हणजे चुकीचं नसलं पाहिजे. नाव जे आहे तेच पाहिजे, नाव मिसमॅच नसलं पाहिजे. आणि ई-KYC पूर्ण असणे गरजेचे आहे. ई-KYC पूर्ण गरजेचे आहे. आधार लिंक पाहिजे आहे. आणि या छोट्या चुका तुमचे 4,000 रुपये थांबवू शकतात. किती? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, किती? तर तब्बल 4,000 रुपये तुमचे थांबवू शकतात. ह्या 3-4 चुका ज्या आहेत ना, ते 4,000 रुपये तुमचे थांबवू शकतात. म्हणजे 4 PM-चे 2, नमोचे 2, असे 4,000 रुपये. जर तुम्ही अजून पण हे कामं केले नसेल तर आजच ई-KYC पूर्ण करा, आधार अपडेट करा आणि बँक लिंक तपासा. म्हणजे बँकेची लिंकिंग तपासा आणि खात्री करा की तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला हप्ता येतोय का, यायला पाहिजे. जर तुम्ही पात्र आहात तर हप्ता यायला पाहिजे, नसेल तर तुम्ही चौकशी करा. आता तुमचा हप्ता आला की नाही हे कसं तपासायचं? म्हणजे जर तुमचा हप्ता आला आहे की नाही हे तपासायचं कसं? तर PM किसान वेबसाईटवरती जायचं आहे. आता तुम्ही हे डायरेक्ट करून बघा, मी तुम्हाला काय करून दाखवत नाही. तर PM किसान पोर्टलवरती जा, बेनिफिशरी स्टेटस तपासा, तुमचा आधार नंबर टाका आणि स्टेटस पहा. सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार, आर्थिक अडचणी कमी होणार आणि पुढील हंगामासाठी तयारी करता येणार. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेअर करा, इतरांना जागरूक करा आणि सर्वांना मदत करा. जर तुम्हाला तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. तोपर्यंत धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.